आज बाहेर जाताना सिया पुढे पुढे पळत नव्हती. याचे कारण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच. सिया हाय कर. हाय 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 हाय. सिया 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 सिया. Stay here. Stay here. Wait. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? सिया आणि आम्ही चाललो होतो सियाच्या वॅक्सिनेशनसाठी. तिचं 1.5 वर्षाचं वॅक्सिनेशन हे ड्यू होतं. लास्ट इयर ती इंडियामध्ये असल्यामुळे तिथे तिने काही वॅक्सिन्स घेतले होते आणि ते इकडच्या फाईलमध्ये पण अपडेट करायचे होते त्यांना. तर त्यांनी थोडा वेळ घेतला आणि वॅक्सिनसाठी बोलवलं होतं डिसेंबरमध्ये. काही वॅक्सिन्स तिला डिसेंबरमध्ये दिले आणि एक वॅक्सिन 3 महिन्यानंतर द्यायचं होतं. मग ते वॅक्सिन तिचं आज होतं. लास्ट टाईम तिला 3 वॅक्सिन्स सोबत दिल्यामुळे तिला थोडा त्रास झाला होता. त्यामुळे आम्ही तिला कालपासूनच सारखं सांगत होतो की तुला उद्या वॅक्सिनसाठी जायचं आहे, तू रेडी आहेस का, असं सारखं विचारत होतो. ही जी ट्रेन दिसत आहे तुम्हाला ती आहे कॅल्गरी ट्रान्झिट म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्ट. ती आता थोडी स्लो डाऊन झालेली आहे कारण आता तिचं स्टेशन येत आहे पुढे. त्यामुळे तुम्ही बघालच आता व्हिडिओमध्ये. हे बघा. तर आम्ही पोचलो होतो वॅक्सिनेशन सेंटरला. असे खूप सारे वॅक्सिनेशन सेंटर अवेलेबल आहेत लहान मुलांचे. आपण वॅक्सिनेशन बुक करू शकतो आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणे. म्हणजे आपल्या एरियात कुठलं जवळ आहे हे आपल्याला शोधून आपल्याला ते बुक करावं लागतं. इथले वॅक्सिनेशन स्केड्यूल हे इंडियन वॅक्सिनेशन स्केड्यूलपेक्षा थोडे डिफरंट आहे. इथे एव्हरी टाईम जेव्हा आपण आपल्या बाळाला वॅक्सिनेशनसाठी घेऊन येतो तेव्हा ते त्याचे वेट, हाईट आणि हेड मेजरमेंट घेतात. हे बघू शकता तुम्ही. इथे झोपवून हाईट घेतात आणि याच्यावरती वेट पण घेतात. असे 2-3 स्टेशन तिथे आहेत. आणि हे जे साईडला तुम्हाला दिसत आहे याला चेंजिंग टेबल म्हणतात. जे 6 महिन्याच्या खालची बाळं असतात त्यांना ते पूर्ण विदाऊट क्लोथिंग म्हणजे ओन्ली बॉडी वेट चेक करतात. त्याच्यामुळे त्यांना कपडे आणि डायपर सगळं काढून वेट चेक करावं लागतं. सियाचं वॅक्सिन देऊन झालेलं होतं. त्यांनी 10-15 मिनटं थांबायला लावलं होतं वॅक्सिन दिल्यानंतर. आम्ही थांबलो आणि टाईम झाल्यानंतर लगेच निघालो. घरी जाता जाता ऑर्गॅनिक स्टोअरमधून काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्या घेण्यासाठी थांबलो होतो. तर या स्टोअर्समध्ये मोस्टली म्हणजे सगळ्याच गोष्टी ऑर्गॅनिक आणि नॅचरल गोष्टींपासून बनवलेल्या आहेत. आणि मी स्टोअर्स म्हटले कारण अजून एक स्टोअर आहे जिथे आम्ही जाणार आहे. तिथे पण ऑर्गॅनिक गोष्टी भेटतात. सियाला या कार्टमध्ये बसायला पण फार आवडते. लवकर उतरत नाही ती शॉपिंग झाल्यानंतर पण. सगळ्या वस्तू घेऊन झाल्या होत्या आणि आम्ही बिलिंग काउंटरकडे गेलो आणि सियाला उतर म्हणत होते पण ती उतरायला रेडीच नव्हती. शेवटी ती रडायला लागली. रडल्यानंतर मग त्या कॅशियरने तिला जे कार्टून स्टिकर्स असतात ते दिले आणि तिच्या हाताला पण चिकटवले. मग ती थोडी रडायची थांबली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या स्टोअरमध्ये गेलो. तिथे पण काही वस्तू घ्यायच्या होत्या.
हे जे तुम्हाला ब्ल्यू कलरचे साईन दिसत आहे येलो स्क्वेअरमध्ये, ते पार्किंग रिझर्व असते त्या लोकांसाठी जे डिसेबल असतात. तर तुम्ही विचार करत असणार की आम्ही सगळ्या गोष्टी एका ठिकाणाहूनच का घेत नाही. त्याचं कारण म्हणजे काही गोष्टी काही ठिकाणी चांगल्या भेटतात, जसं की काही ठिकाणी फ्रूट्स चांगले भेटतात, काही ठिकाणी व्हेजीस चांगले भेटतात आणि इंडियन स्टोअरमध्ये आपले काही इंडियन प्रोडक्ट्स अवेलेबल असतात जे बाकीच्या स्टोअर्समध्ये भेटतच नाही. तर त्याच्यामुळे आम्हाला खूप ठिकाणी असं फिरावं लागतं. आम्हाला कॅनडामध्ये येऊन काही वर्ष झालेली असल्यामुळे आम्ही खूप सारे स्टोअर्स हे एक्सप्लोअर केलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला माहिती आहे की कुठे काय चांगलं भेटतं, कुठे चांगली क्वालिटी आहे, कुठे नाही आणि त्याप्रमाणे आम्ही आमची शॉपिंग ही प्लॅन करत असतो आणि बाहेर पडत असतो. आणि बाहेर पडलोच तर आम्ही 3-4 कामंही सोबतच करतो, कारण सारखं बाहेर जाऊन माणूस कंटाळते पण. हे बघा, नॅचरल प्रोडक्ट्सपासून बनवलेला मेकअप पण आहे इथे. ट्रायलसाठी पण काही गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांनी, जेणेकरून आपण ट्राय करून बघू शकतो की कसं सूट होतं आहे की नाही आपल्याला. आमचं सगळं घेऊन झालेलं होतं तरी आम्ही 10-15 मिनटं असंच तिथे टंगळ-मंगळ करत इकडे-तिकडे फिरत होतो. बघत होतो की अजून काही नवीन दिसतंय का. त्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो तिथून, घरी पोचल्यानंतर सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या आणि जेवलो. सियाला पण खाऊ घातलं, तिला झोपवलं. अशा पद्धतीने आम्ही आमचा दिवस घालवला. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.